काही काहीच्या पोटात येतापासून दवाखान्याच्या वाऱ्या आहे का नाही, ह्या वाऱ्या मिटावा, भांगाऱ्या वाऱ्या मिटावा, याच्याकरता संतांच्या वाऱ्या करायला पाहिजे. झालं पाहिजे वारीला. हाय जवळ आहे, काय होतं आपल्यासाठी 4 पर्वणीपैकी 1 पर्वणी आहे पैठण. केलं पाहिजे. उद्या टप्प्यात एक जास्त लांब नाही, काय नाही, जवळ जाऊ शकता. घरातल्या एका माणसानं जायचं, सगळ्याला त्याचं पुण्य भेटत असते. वारीला गेलं पाहिजे. अनन्यसाधारण महत्व आहे वारीचं, फार मोठी ताकद आहे. राजे हो, उद्या दुपारी 12 वाजता पंढरपुरातला मालक कावडीनं घागर टाकायला पंढरपूरला येतोय. उद्या पंढरपुरातले मालक पैठणला एक कावड टाकण्यासाठी येते. एक कावड. राजे हो, त्या मालकाचं वारं ज्या संताला लागलं असेल, त्याच्या पायाखालची धूळ जरी आपल्या अंगावर आली तर आपल्या जीवनाचं सोनं होत असतंय. कधी कधी चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. हो, अशा देवाईकडे जा की जिथे ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतंय, अधिष्ठान आहे संतांचं, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. योग असा आला, एका निष्ठावंत वारकऱ्यानं घर पेटिलं. तो वारकरी किती मोठा होता. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणच्या मालकांचं वाक्य. सर्व वारकऱ्या श्रेष्ठ मारुतीराय. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष शंकर मारुतीराय. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता. देहूतले मालक ज्या मारुतीरायला शरण जातात ते मारुतीराय किती अधिकारी. ते वैष्णवात अतिश्रेष्ठ, ते प्रत्यक्ष शंकर आहेत. 1 नंबरचे वारकरी आहेत. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रा. पवित्र रक्तांबर अंगाला वेडून घेतलेला संन्यासी. आणि त्या संन्याशाने एक जणाचं घर पेटिलं. नाही जळालं. ताकद कशाची? तुझा विसर न व्हावा. मारुतीरायनं एका घराला शेपटी अशोकवा लावल्याच्या नंतर 5-50 घरं जळत होते. 5-50 घरं भोवतालची जळत होते. पण या व्यक्तीच्या घरावर 4-5 बाऱ्या शेपटी टेकली, त्याचा कलरही जळाला नाही. गोविंदराव, कलर नाही जळाला. धर्माची पताका नाही जळाली. दारातलं तुळशीवरून लावून जाशाल तसं राहिलं. ताकद कशाची होती? माझे देहूतले मालक सांगतात ते घर मारुतीराय जाळत होते, पण घर जळालं नाही. का म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. गिरगावकरांचं वाक्य काय? देहूतल्या मालकांचं वाक्य. तुका म्हणे अग्नी विस्तू झाला से शीतल, पण प्रताप कशाचा होता? प्रतापे सबळ नामाची. अख्खी लंका जळाली. अख्खी लंका. एक शपथ पुरावा आहे हा, मी तुम्हाला संतांचा सांगितला. एक शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. वाह, तुम्ही वाजिल्यामुळे म्हणता आलं. मला कुठं गाता येते? गाणारी ही लोक रत नाहीत, आपल्याला थोडंच येते. अख्खी लंका जळाली पण विभीषणाचं घर जळालं नाही. का? त्या घरामध्ये विभीषण विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत होता. तुकोबराय सांगतात, देवा एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पाया मी पडतोय. शरण शरणजी, त्या मारुतीरायाच्या पाया मी पडतोय. ते नुसते संन्यासी नसून भक्तीच्या वाटा माहित येतात. निष्ठावंत वारकरी येत. मग अशा निष्ठावंत, पुरोचन नालायक होता, त्यानं पांडवाला पेटून दिल्याच्या नंतर पांडव वाचिलेच नवल नाही. अरे निष्ठावंत वारकऱ्याने एक जणाचं घर जाळायचा प्रयत्न केला, तरी पण त्या घरातली माणसं तू जळू दिली नाही. याचं कारण काय? तर भगवंताचे डोळे सासरू नयन, म्हणजे डोळे पाण्यानं पाणवले. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबराय त्या घरात बसून विभीषण माझं चिंतन करीत होता, माझ्या नामाचं भजन करीत होता, माझा आठव करीत होता, माझं स्मरण करीत होता, म्हणून ते घर जळालं नाही. तुकोबराय म्हणतात, देवा मग तुझा आठव केल्याच्या नंतर, तुझं स्मरण केल्याच्या नंतर तुझं विस्मरण न होऊ देण्याचं काम त्यानं अंतकरणात ठेवलं. म्हणून विभीषणाचं घर जळता जळता वाचितोस, मला तरी दुसरं देतोस कशाला? म्हणून पुन्हा पहिलं तुझा विसर न व्हा. अशोक भाऊ, आपला टाइम संपला, तरी पण 10 मिनिटं घेतो.
अजून एक घराचं चरित्र सांगतो मग पूर्ण येणार. अशी 44 चरित्र आहेत घराचे. तुमच्या आशीर्वादाने मी वाचिले, नाही तर माई काय ताकद आहे. आणि ते पण मला कंबर बांधल्यावर सांगता येते. तुम्ही घरात गेल्या विचारताल तर माझ्यात आणि येड्या बाळ्यात काहीच फरक नाही. ते फक्त इथं कंबर बांधली की केलं की कड कापायच्याच कामी. विठाला विठाला विठाला. एका घरामध्ये 14 माणसं झोपलेली. गोविंदराव, 14 माणसं झोपलेली एका घरात. किती विद्वान माणसं, किती सात्विक, किती सदाचारी, किती पुण्यशील, किती तात्विक. त्या घरातली माणसं भजन केल्याशिवाय पाणीच पित नव्हती. ते घर होतं दामू शेट्टींचं. त्या घरात 14 माणसं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 14 लोक नामदेवरायच्या घरी भजन करायचे. घरातली 13, ही 14 माणसं सगळी 14. राजाई, गोनाई, लाडाई, साखराई, यसाई, नारा, गोंदा, विठा, मादा, हे घरातल्या लोकांची नावं. दामू शेट्टी, नामदेवराय. राजाई नामदेवरायांची पत्नी, गोनाबाई नामदेवरायांची आई. काय कर्तृत्वान स्त्री आहे. झोपडं होतं लहानसं. ते काय बंगला वगैरे काय नव्हता गोविंदराव तुमच्या बंगल्यासारखा. झोपडं होतं, झोपडं. पण ते झोपडं सुद्धा एका भडव्यानं पेटून दिलं. हरामखोरानं पेटून दिलं एका. तर काय त्यांचा काही क्षेत्र नागरे सर असं नव्हतं या बाकीच्या लोकांसारखं. त्यांच्यामुळं कोणाचं नुकसान नव्हतं, काही नव्हतं. पण माणसाला उगच उगच द्वेष असतो. आवडतच नसते काही माणसं, आवडत नसते. काही माणसाचं कसं असतं माहितीये का. अशोक महाराज तुमचा विरोध नसेल, पण जो माणूस पुढच्या माणसाला आवडत नाही, तुम्ही त्याच्या घरी जास्त गेले की लोक तुमचा विरोध करतात. तुमचं आणि त्याचं काही भांडण नाही, पण त्याला जो आवडत नाही तुम्ही त्याच्या इथं चहा प्याला की त्याच्या पोटात डबा उठवतो. अशोक महाराज इथं चहा प्याला काऊन गेले असते. अरे बोललं त्यानं, तुझ्या बोलत काऊन डबा उठायला. असा एक विरोध होत असतो, काही संबंध नसतो बरं का. उगच 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 असं असतं. नामदेवरायांचा विरोध करणं काही गरज होती का, काही घेणं आहे का, काही संबंध आहे का त्या गोष्टीशी. गरीब कुटुंब, साधं कुटुंब. बरं किती बोधावर आरूढ असलेलं कुटुंब होतं. नामदेवरायाच्या वडिलाचा धंदा होता कपड्याचा, दामू शेट्टीचा. आणि एके दिवशी सांगितलं, नामा अरे पैशाशिवाय संसार चालत नाही. एक ते शपथ पुरावा द्या सोडून, पण ओरिजिनल सांगतो. द्रव्याविन नर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर. सिनेमात नाचायच्या लायकीचा आहे, तमाशात नाचायच्या लायकीचा आहे. जरी झाला सुंदर, माणसं पाहून म्हणत होते काय त्याचं रूप सुंदर आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, परी तो त्याविन चतुर शोभान पवे. तुला पाहिल्यावर पप्याची माय कशी जगल रे. तुला किराणा आणावं लागेल रे सुंबळ्या. तुया सुंदरपणाला ती मीठ लावून चाटीन का. तो त्याविन चतुर शोभान पवे. पैसे लागतात नामा. संसार चालवण्यासाठी पैसे लागतात. मी लय गाणी ऐकले हो या ट्रॅक्टर मधल्याचे. ते मोठाले आवाज करतात ना ते उसाचे ट्रॅक्टर वाले. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. मिस्त्रीला जर तुम्ही म्हणले गोविंदराव आता बांधकामाचे पैसे पुढच्या वर्षी देईन, तर मिस्त्री कामाला येणार नाही. लोखंडाचे पैसे नगदी मोजावे लागले असतील. फार काय झालं तर याच्या पतीमुळे महिना थांबला असेल. सिमेंटाचे पैसे द्यावे लागले असतील, इटीचे पैसे द्यावे लागले असतील,
मजुराचे पैसे द्यावा लागले असतील, घर काही विश्वकर्म्यानं आपण मग तुम्हाला टाकलं नाही त्याच्यासाठी पैसे लागतील, त्या घरात सुद्धा खाण्यापिण्यासाठी पैसे लागतील. म्हणून नामा तू आपला कपड्याचा धंदा कर, किती साधं कर तरी भडे विरोध करते. याच्यावर सांगायलो कपड्याचं गठोडं उचललं अशोक बुवा. नामदेवराय एका गावाला चालले, जाता जाता दगड दिसले. त्या दगडायला पाहिलं, दगड उघडे येत, दगडायलाच कोपडे घातले. आंगड टोपर कुंच्या दगडायलाच घातले. एका दगडाला पांघरून टाकले. घरी आले, बाबांनी विचारलं कपडे सगळे ऐकले? हो. उधार म्हणल्यावर लोक हत्ती घेतात. काय नाव आहे? दगडाजी, धोंडाजी. ते नाना प्रकार, चिपकात्रा नाव सांगितलं, चिरा नाव सांगितलं. बर दामू शेट्टीन लगेच यादी लिहून त्याला वाटलं खरंच दगडाजी, धोंडाजी, चिराजी वगैरे वगैरे, कपचीजी अशी नाव सांगितली. 7-8 दिवस झाल्याच्या नंतर पुढच्या बाजाराच्या दिवशी, आता कपडे विकायला नेऊ नको, वसुलीला जाय. आता दगडायला काय पैसे मागायचे, तर गेली वाऱ्यानं उडून यायला घातलेली कपडे गेली उडून. ती गेली. घर किती साधं, किती साधी माणसं, यायचा विरोध करायला पाहिजे काय, याच्यावर सांगायला तुम्हाला. पुढच्या आठवड्याच्या दिवशी सांगितलं, म्हणले बाबा त्याने दिले नाही. दुसऱ्या आठवड्याला सांगितलं, नामा धरून आण ती माणसं, आण धरून ती माणसं आण. आता नामदेवरायानं दगड्याला कपडे घातलेले बऱ्याच हरामखोरानं पाहिलं होतं. बरं झालं म्हणलं दामू शेट्टीचं पोरग येडं झालं. तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच लोकायला आपलं किती बरं झालंय किती फाटाळलं याच्यापेक्षा दुसऱ्याचं बरं झाल्यावर लय दुःख होतं. असा एक वर्ग आहे समाजात, ज्याचं दुसरं बरं दुसऱ्याचं बरं झालं, याला अतृप्त आत्मे म्हणायचे. एक जणाला 350 क्विंटल सोयाबीन झाली तरी डोसक्याला हात लावला. म्हणलं सोयाबीन किती झाली? म्हणले 350 क्विंटल. मग डोसक्याला हात काऊन लावला? म्हणले गोविंदरावला 70 क्विंटल काऊन झाली. मग याला 350 क्विंटल झाली तरी गोविंदरावची 70 क्विंटल याच्या पोटात चालायली. याला म्हणायचं रावण, अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा याला म्हणतात. असे काही अतृप्त आत्मे असते ज्यांना दुसऱ्यांचं खपत नाही. मग नामदेवरायाला सांगितलेलं सगळं ऐकलं. नामदेवराय गेले आणि त्यानं ते सगळे दगड टोपल्यात भरले आणि घरी आणले. लोक म्हणले आता तर लयच भयकलं रे, ज्या दगडायला कपडे घातले ते कपडे उडून गेले आणि दगडच घरी आणले. आणि घरी आणल्याच्या नंतर नामदेवरायाने एका झोपड्यात कोंडले आणि त्याला सांगितलं, बेटे हो, पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मोकळं सोडित नाही. आणि घेतली आगळ लावून. रात्यात दगडायचं सोनं, ज्या दगडायला कपडे घातले का रात्यात त्या दगडाचे सोन्याचे दगड कुड फाकून पाहू लागले. अय आगाऊत झालं म्हणले. हजारो वर्ष कपड्याचा धंदा केल्यावर जितके पैसे भेटत नाही तितके एका एका दगडाचं सोनं झालं 4-4 किलोचं. काय करा? लोक म्हणले एक काम करा ना, उजडायच्या आधी दगडच घेऊन येऊ ना. यायनं कुड फळड्यावर दगड घरी आणल्या पुन्हा दगड तयार झाले. आता तर आकली असावं ना की ज्यानं दगडाला हात लावल्यावर सोनं होते त्याचा विरोध कशाला करावा. म्हणून शास्त्रात सांगितलं, बनविन शक्ती बोलू नये. तुम्हाला एक सांगू का, ज्या माणसाचा विनाकारण विरोध वाढत असतो का त्यानं समजायचं आपण प्रगती की ओर जा रहे. हिंदी शब्द जमला मला, येतो कधी कधी येतो आकारात येतो. मला काय हिंदी येत नाही, पण कधी मध्ये चोंबाळून चोळून फोळून आपली हानीत राहायची. काय ताण घ्यायचा, जमलं तर जमलं. ज्या झाडाला आंबे लागतात त्यालाच कोणी दगड हाणते. शहाणे हाणतेत आणि मूर्ख बी हाणतेत. काय रे कोणाला खा वाटत, चलत राहत. नामदेवरायचं घर पेटून दिलं. संध्याकाळची वेळे, घरात 14 लोक झोपलेली आहेत. विटेवरचे मालक निद्रेत आहेत. सकाळी सगळ्यात अगोदर उठत होत्या फार साध्विक जनाबाई होत्या. जनाबाईचा अधिकार लिहिण्यासाठी किंवा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, एवढी मोठी अधिकारी. घरातलं सुख सांगतो, तिसरं सुख. योगा असा आला, जनाबाई उठल्या तर आकाशावरचं झोपडं नाही. पायाला हात लावला, आईसाहेब 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 म्हणजे गोनाबाई उठल्या. दुसरा हात लावला, मालकीनबाई म्हणजे नामदेवरायच्या पत्नी.
जनाबाई स्वतःला दासी समजित होत्या. दासी नामयाची हात लावला. उठा. काय जना झोपडं जळालं. येडीस का काय ग जना तू? झोपडं जळालं म्हणतील, मग आपण कसे वाचलो? ते म्हणली बाई मला नाही सांगता येणार, पण झोपडं जळालं. बघा ना वरी, पाहिलं तर वरी काहीच नाही. महाराज सगळा अग्नी अशोक बुवा झोपड्याच्या बाजूला पडला. एकाच्या अंगावर एक इस्त्याचा कण सुद्धा पडला नाही, एक कोलंगता पडला नाही. खालून सुदर्शन लावलं होतं, सुदर्शन लावलं होतं, सुदर्शन लावलं होतं. आता हे चरित्र तुकोबरायला का माहित? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, हेच नामदेवराय पुढे तुकोबराय झाले. आणि तुकोबराय देवाला विचारतात, देवा नामदेवरायाच्या घरामध्ये 14 माणसं झोपलेली असताना झोपडं पेटलं, झोपडं जळाल्या वीस तू कुठे पडत असतो? मधातच पडणार ना. पण या झोपड्याचा इस्तू बाहेर पडला, माणसाच्या अंगावर नाही पडला. तुकोबराय देवाला विचारतात. तर विटेवरच्या मालकाने तुकोबरायाच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबराय मागच्या अवतारातले तुम्हीच नामदेवराय होतात. रात्रंदिवस तुमच्या घरातली माणसं माझं चिंतन करत होते, आणि तुम्ही जर जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं, वात्सल्य सिंधू कोण म्हणलं असतं, दयेचा सागर कोण म्हणलं असतं. या सगळ्या पदव्या माझ्या चुलीत गेल्या असत्या. मग लक्षात ठेवा देवा, मागच्या अवतारात माझं घर लोकांनी पेटून दिलं, आम्ही जळू नये याच्या करता तो खालून सुदर्शन लावलंच. देवा तुझ्या पितांबराला छिद्र पडले होते विस्त्याचे, तरी पण तू आम्हाला जळू दिलं नाहीस. याची एकमेव ताकद आहे, आम्ही तुझं भजन करीत होतो, तुझं गुण गात होतो, म्हणून आम्हाला वाचिलं.